नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रुद्र प्रकाश कोळकर आणि मी आज तुमच्या सर्वांच्या समोर एक नाट्यछटा सादर करणार आहे आणि त्या नाट्यछटेचे नाव आहे श्यामची आई. टिंग टॉंग टिंग टॉंग. काय म्हणालीस? दिवस कसा गेला? डबा खाल्ला का? भांडण नाही ना केलंस? अगं थांब थांब थांब, किती प्रश्नांचा भडीमार. स्कूल बॅग तरी ठेवू दे. हा, आजचा दिवस ना खूप मस्त गेला आणि तू इतकी खूप छान भाजी बनवली होती ना की मी ते चाटून पुसून खाल्ली आणि आज मी भांडण अजिबात केलं नाही. आणि का ग? अगं थांब थांब, किचन मध्ये जाऊ नकोस, माझ्याकडे गंमत आहे. आज आमची लेखनाची स्पर्धा होती. त्यात मी इतकं छान अक्षर काढलं ना की सरांनी बक्षीस म्हणून मला हे पुस्तक दिलं. साने गुरुजींचं आहे ते, श्यामचे. काय म्हणालीस? आधी वाचू? अगं वाचून काढले मी ते शाळेतच, ऑफ तासाला आणि मधल्या सुट्टीत. काय म्हणालीस? त्या श्यामचं काहीतरी शिक. अगं मॉम, तू तर अशी आहेस ना, तू प्रत्येक वेळी मला याचं शिक, त्या तेंडुलकरचं शिक, त्या कल्पना चावलाचं शिक, त्या APJ अब्दुल कलामांचं शिक, असं सारखं टोचून टोचून शिक म्हणत असतेस. ते मानले ग, पण श्यामचं शिक म्हणजे काय शिक? तो आईला त्रास देतो ते शिकू की आईवर प्रेम करतो ते शिकू? अगं मॉम, तुला त्रास तर मी देतच नाही. उलट काही वेळा तू बदलतेस मला, तरी मी तुझ्यावर प्रेम करतो. काय? श्याम सारखं साधं राहणे शिकू? अगं मॉम, तू तर अशी आहेस ना. अगं पप्पांची फॉक्स वॅगन, हिरो होंडा, दीदीची ऍक्टिवा, तुझी प्लेझर, माझी 5,000ची सायकल. या पद्धतीच्या या युगात मी काय श्याम सारखा लंगोट घालून आणि एक शेंडी राखून शाळेत जाऊ? तेच काय, फॉक्स वॅगन म्हणून मी उतरलो त्या श्यामचा कॉस्ट्युम घालून तर आमची कॉन्व्हेंट स्कूलची इमारत पोरांच्या हसण्यानं कोसळेल. पण खरं सांगू मॉम, तू ना मला मराठी मीडियमच्या शाळेत घालायला हवं होतंस. अगं अख्खा साने गुरुजी मी वाचला तर असताच, पण आमच्या मराठीच्या पुस्तकात ना इतके छान लिखाण असते ना, ते आणखी जास्त वाचले असते मी. मला खूप आवडतं ते. मराठीचा धडा वाचा ना की मला माझ्यातल्या विकीमध्ये श्याम दिसू लागतो, तुझ्यातल्या मॉम मध्ये आई दिसू लागते. काय म्हणालीस? मी मध्ययुगातला खेळू झालो असतो, मराठी शाळेत गेलो असतो तर चाललं असतं मला खेळूच होणं. ती मोटर, ते पाठातलं पाणी कुठे गायब झालं? ती खिल्लारी बैलजोडी. मग खिल्लारी म्हणजे काय ग? काय तुलाही माहित नाही? मग तू कधी गोठ्यातलं शेण वगैरे काढलं होतं का ग? काय म्हणालीस? सटके बसतील? दे बाई सटके दे. पण मग तुझ्या बॉयकट मध्ये मला कधी कधी हुचडा मारलेली
आई दिसते. विशेषतः मी आजारी पडतो तेव्हा श्याम सारखी मुले कुठे दिसतील की माहित नाही, पण श्यामच्या आईतली आई मात्र सगळ्या आयांमध्ये जिवंत आहे हे मात्र नक्की. माझा मराठीची बोली कौतुके, परी अमृतात तेही पैजेसी जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळवीन असे संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी मध्ये लिहित त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. अमृतालाही पैजेनी शिकणारे ते अक्षरे अमृतवाणी ज्ञानदेवाच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त झाली हे आमच्या मराठीच्या सरांनी सांगितलं. श्यामची आई हे पुस्तक तर प्रत्येकाने वाचलंच पाहिजे. आणि हो, इथून पुढे हे पुस्तक मी कोणाला वाढदिवस गिफ्ट म्हणून कोणाला तरी देईल हे मात्र नक्की. कदाचित श्यामची आई मध्ये श्याम कोणा एका आईला सापडेल. धन्यवाद.